कांदा सरकार 12 रुपयांनी देत आहे, ठीक आहे. लागवडच आहे त्याचे 18 रुपये, ठीक आहे. कुठतरी शेतकऱ्यांचं नुकसान होताना दिसत आहे लासलगावमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. याच्यावरती आंदोलन सुद्धा झालेले आहे. काय सांगशील तू सरकारला, काय धोरणं घेतली पाहिजे ते आणि त्याच्यावरती काय केलं पाहिजे ते? सरकारनं कांद्याचा भाव वाढवून दिला पाहिजे शेतकऱ्याला. सगळे शेतकरी आता तर काही जणांचा 50 पैशानं 1 रुपयांचा कांदा गेलाय, 1 रुपया. मग 1 रुपया म्हणजे कशाला म्हणते एवढं, म्हणजे ह्याच्यापेक्षा आजचे दिन काय आणणार आहे सरकार ते तुम्ही सांगा. आता लय आजचे दिन आणणार होते. 1 रुपयानं कांदा गेला शेतकऱ्याचा. शेतकरी काय आता आत्महत्या करायचं कारण काय? सरकारच आहे. कोण जबाबदार आहे याला? सरकार जबाबदार आहे. शेतकरी आत्महत्या कशामुळे करतो हे लक्षात येतं का तुमच्या? ज्या वेळेस तो पिकवलेला माल असतो त्याला जी अपेक्षा असते तो रेट भेटत नाही, मग त्याच्यावर दुसऱ्या पर्यायच राहत नाही. आधीच शेतकरी कर्जबाजारी झालेत पहिलेच, वरून सरकार असं करायला लागले 1 रुपया 2 रुपये रेट द्यायला लागले कांद्याला. मग काय करायचं शेतकऱ्यांना? तेच पर्यायच उरत नाही शेतकऱ्याकडे. त्याच्यामुळे सरकारनं शेतकऱ्याच्या मालाला बरोबर भाव द्यावा एवढीच अपेक्षा, बाकी काय नाही. का इलेक्शन झाल्याच्या नंतरच भाव वाढले? इलेक्शन झाल्यानंतर म्हणजे मोदी साहेबाचं भाषण येणं, त्याच्यानंतर जे भाववाढीचे घटना, पेट्रोल कमी वापरा, सोनं खरेदी करू नका. मग हे आता जर झालंय, आता हे इलेक्शनच्या नंतर झाले, रिझल्ट आल्याच्या नंतर. इलेक्शनच्या नंतरच झालंय सगळं. काय होते स्ट्रॅटेजी होती, काय होतं आता त्यांनाच माहीत. आता हे आता राज्यस्तरीय निवडणुका झाल्या, सगळे BJPच्या प्रचाराला यांनी किती लाख लिटर तेलांचा उद्ध्वंस केला. मग त्यावेळेस यांचं डिझेल किती वाया गेलं, सगळं गेलं. मग त्यावेळेस मोदी साहेबांना सुचलं नाही काही किंवा आपण डिझेल जपून वापरावं, आपल्या भविष्यात त्याचा फायदा होईल. तेव्हा नाही सुचलं त्यांना, आता सुचलं. हे अगदी महत्त्वाचा पॉईंट यांनी बोट ठेवलेला आहे का प्रचारच्या रॅलीमध्ये जो काही डिझेल पेट्रोलचा आणि जो काही पैशाची उधळपट्टी झालेली आहे त्याचा विचार सरकारने कधी केलेला नाही. जसे इलेक्शनचे रिझल्ट आले त्याच्यानंतर त्यांना हे सुचलं का पेट्रोल कमी वापरायचं, सोनं खरेदी करायचं नाही. त्याच्यानंतर आपल्या पैशाची किंमत पडलेली आहे, बाहेरचा माल इकडे मागवायचा असेल तर आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतात. हे त्यांना इलेक्शनच्या नंतर लक्षात आलेलं आहे, असं त्यांचा आरोप आहे. अजून काय बोलताय? यांनीच 1-2 महिन्याखाली, आता युद्धाची परिस्थिती सगळीकडे माहिती होती, चालू होती. मग यांनी बांगलादेशला डिझेल कशामुळे दिलं? म्हणजे आपल्या देशाची तुम्ही परिस्थिती जर लक्षात होती तुमच्या, तुम्हाला जर अनुभव होताच पुढे चालून असं होणार आहे आपल्या देशात तुटवडा पडणार आहे याचा, तर तुम्ही कशामुळे दिलं? माझा पडलाय तुटवडा, मागाच बांगलादेश करून तुम्ही वापस मागा, म्हणून आम्हाला गरज आहे, आम्हाला द्या आता वापस तुम्ही. त्याच भावानं आपण ज्या भावानं दिलं ना त्यांना त्याच भावानं देतात का बघा आता बांगलादेशवाले. हे मोदी साहेबांच्या लक्षात यायला पाहिजे का आता आपल्याकडे भाव वाढविण्यापेक्षा त्यांना दिलेलं डिझेल परत घ्या. आपल्याला पण गरज आहे, त्यांना गरज होती म्हणून यांनी दिलं असेल ना. आता आपल्या देशाला गरज आहे, परत घ्या. एवढंच मागणी त्यांच्या. रेल्वे भरतीचा विषय झाला, मग त्या टायमाला राज ठाकरे साहेबांवरती केस झाली. मग त्या टायमाला किती मुलं आतमध्ये गेली, सगळं मराठी माणसावर केस झाली. मराठी माणसावरची केस कोणी घेतली? फक्त राज ठाकरे. दुसरा नेता कोणता आला का? नाही आला. कशामुळे नाही आला? अहो, जो माणूस आपल्या मराठी अस्मितेसाठी, आपल्या मराठी भाषेसाठी, आपल्या मराठीच्या सन्मानासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी जो माणूस लढतोय ना, त्यांना एकदा यांनी संधी द्यायला पाहिजे. सगळ्या जनतेने संधी द्यायला पाहिजे. जो माणूस कधीच कुठला भेदभाव करत नाही, आपल्याला विचारत नाही, तुम्ही मदतीला मागा गेला मदत त्यांच्याकडे विचारत नाही, तुमचा पक्ष कुठला आहे, तुमचा काय कुठला आहे, कधीच विचारत नाही. त्याच्यामुळे त्यांना एकदा संधी भेटली पाहिजे. राज ठाकरे यांना संधी भेटली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मराठीच्या अस्मितेसाठी मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सातत्यानं झटलेले आहे, पण लोकांनी त्यांना त्यांच्यावरती जे प्रेम दाखवलेलं आहे ते कुठंतरी मताच्या माध्यमातून दाखवलेलं नाही. तर त्याच्यामुळं कुठंतरी हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कुठंतरी आपल्याला सत्तेतून बाहेर राहताना दिसत आहे. पण सध्याच्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गरज आहे, कारण मराठी अस्मितेचे मुद्दे हे मनसे हे नेहमी सातत्याने घेऊन चालते आणि मराठी माणसाचा जो कोणी मुद्दा घेऊन चालत असेल तर अशा नेत्यांना संधी दिली पाहिजे असं यांचं मत आहे. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते बरोबर, ह्याच्या आधी एकदा. मग ते जाताना पार्लमेंटमध्ये का कुठंतरी बोललेले, मी पुन्हा येईल. त्या टायमाला इंदुरीकर महाराजाचा डायलॉग असं त्यांचा एडिट केला होता सोशल मीडियाला, चांगली असं म्हणजे लय गाजला होता व्हिडिओ. तो इंदुरीकर महाराजाचा डायलॉग होता, या बसा आमच्या बोकांडी. मग ते आता तसं झालंय, ते आले पण डबल, सत्ता पण घेतली, बोकांडी बसले पण, आता उतरायचं नावच घेणं झाले, असा विषय झाला. माहिती आहे उगाच काय. मग त्याच्यामुळं राजसाहेबांनी कधी कोणाचा पक्ष फोडला नाही ना, कधी कोणाचा आमदार फोडला नाही. ह्याच्यामुळे मला अभिमान आहे, मी राज ठाकरेंचा म्हणजे एक विचाराचा आदर करतो. त्याच्यामुळं
असं काय बाकी काय म्हणणं नाही. राज ठाकरे साहेबांना एकदा संधी मिळाली पाहिजे. ते पुण्यातील काही प्रतिक्रिया. कॅमेरामॅन आर के सह मी सचिन जाधव, भावेश मीडिया, पुणे.